This is part 17. In this video, we are going to learn new words and the explanation of the last paragraph. Last video, I have read the last paragraph. Now I am going to explain you the new words. In this paragraph, there are some new words I am going to explain you. Pigeon, P-A-G-E-A-N-T, pigeon. अ कलरफुल पब्लिक शो सेरेमनी म्हणजे काय की बाबा अशी सेरेमनी की एक उत्साह उत्सवासारखं काय सेलिब्रेशन. इलिव्हेटेड ELEVATED पास्ट पार्टिसिपेट ऑफ पास्ट पार्टिसिपल ऑफ इलिव्हेट ELEVATE टू मूव्ह समबडी टू हायर प्लेस. एखाद्या खालच्या ठिकाणाहून वरच्या ठिकाणाकडे त्याचं थोडक्यात काय प्रमोशन होणे किंवा वरच्या ठिकाणी पोस्टपोन होणे, पुढं जाणं या प्रकारे. प्रॉस्परिटी PROSPERITY प्रॉस्परिटी अ स्टेट ऑफ बीइंग सक्सेसफुल, समृद्धता. झालं. हे शब्द काय झालेले आहेत ह्याच्या पॅराग्राफमधले आलेले आहेत. आता हा पॅराग्राफ कशाबद्दल आहे की बाबा महिलांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्यामध्ये आणि कशा प्रकारे महिलांचं पण कॉन्ट्रीब्युशन जे होतं ते आपल्याला नगण्य मानता येणार नाही यासाठी हे या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेनेशन आहेत. मग काही लेखिका आहेत की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. त्या लेखिकांचे जे नॉव्हेल आणि त्याच्या प्रकारे त्या नॉव्हेलची नावं, त्या लेखिका यांचं एक्सप्लेनेशन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. या प्रवासात काही महिला लेखिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फ्रान्सिस बर्नी यांची एव्हेलिना ही द नॉव्हेल ऑफ मॅनर्स या प्रकारातील कादंबरी, ॲन रॅडक्लिफ यांची विज्ञानावर आधारित गोथिक नॉव्हेल प्रकारातील कादंबरी, मेरी शेले यांची फ्रँकस्टीन या काही उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत. जेन ऑस्टेन यांनी आपल्या कादंबऱ्यातून वाचकांच्या मनावर राज्य केले. ब्रॉन्टे भगिनी एमिली व चार्लॉट यांनी द उथरिंग हाईट्स व जॅने इयर या कादंबऱ्यातून त्यांच्या असामान्य लेखनातून स्वतःची ओळख निर्माण केली. मेरी ॲन इव्हॉन उर्फ जॉर्ज इलियट यांनी आपल्या कादंबऱ्यातून मानसशास्त्रीय दृष्टी रेखाटली. व्हर्जिनिया वुल्फ इन ए स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या नवीन तंत्राचा उपयोग इंग्रजी वाड्मयात केला. म्हणजे महिला लेखकांमुळेच काय झालेलं आहे की बाबा तर काही काही गोष्टींचं नवीनच म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा जो काय प्रकार आहे तो या तंत्रज्ञानाचं भर या इंग्रजी वाड्मयात केली गेली. आगास्था ख्रिस्ती यांनी गुन्हेगारीवर अनेक कादंबऱ्या लिहून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. हर्क्यूल पायरॉट अँड मिस मार्पल हे उत्साही गुप्तहेर त्यांनी आपल्या कादंबरीतून निर्माण केले. म्हणजे गुप्तहेर वगैरे ह्या ज्या काय कन्सेप्ट आहेत ह्या आपण काय झाल्या महिला लेखकांनी केलेल्या आहेत. हर्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ऑलिस वॉकर या लेखिकांनी ही परंपरा पुढे समृद्धीकडे नेली. अशा प्रकारे महिला लेखकांचं कॉन्ट्रीब्युशन ही वाखाणण्याजोगं ह्या कादंबऱ्यांमध्ये आहे. मग पुढचा पेज नंबर 174 इथील पुढचा पॅराग्राफ इंडियन सिनॅरिओ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिनॅरिओ? SCENARIO वन वे दॅट थिंग्स मे हॅपन इन फ्युचर म्हणजे भविष्यातला दृष्टिकोन किंवा भविष्याचा वेध असं म्हणू शकतो. वन वे दॅट थिंग्स मे हॅपन इन फ्युचर म्हणजे कसं भविष्यातल्या घटना घडत गेल्या किंवा भविष्याचा थोडाफार आढावा. मग पॅराग्राफ वाचत आहे मी आत्ता. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज in the Indian field was the first novel in English written by an Indian. The period after that is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalist virtues or social issues as their main framework. मग आता इथं इंडियन आपल्या भारतामध्ये ज्यावेळी कादंबरीचा उगम होत गेला किंवा कादंबरी हा प्रकार वाचनास आला किंवा त्याची वाढ होत गेली, समृद्धी होत गेली, तर त्यात मेन कुठल्या गोष्टी होता? नॅशनलिस्ट व्हर्च्यूज होते किंवा सोशल इश्यूज होते.
Mulkaraj Anand, R.K. Narayan, and Raja Rao were the major trio who prevailed in the period after that. Novelists like Anita Desai, Narayan Sehgal, and Arun Joshi and Manohar Malgavkar changed the current of India English novel through their works. Amitav Ghosh, Vikram Seth, and Upamanyu Chatterjee ameliorated the English novel in English by adding new features to it. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai, and Kiran Nagarkar. The tradition of the Indian novel has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. मग आता इथं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते कशाचं दिलेलं आहे? इंडियन आपल्या सिनर म्हणजे आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये लेखनामध्ये पण काय काय त्याचा इम्पॅक्ट होता, कशा प्रकारे कादंबरी प्रकार हा वाढत गेला. तर ह्या पॅरेग्राफमधले न्यू वर्ड्स आहेत. सिनॅरिओ जो एक्सप्लेन केलेला आहे, व्हर्च्यूज, VIRTUES, व्हर्च्यूज हा प्लुरल आहे, सिंग्युलर व्हर्च्यू VIRTUE, व्हर्च्यू. बिहेवियर विथ गुडनेस, मॉरल स्टँडर्ड्स. व्हर्च्यू म्हणजे काय? नैतिकता किंवा चांगले गुणधर्म, सद्गुण अशा प्रकारे. प्रिवेल, PREVAILED, प्रिवेल म्हणजे टू विन टू गेट, टू गेट कंट्रोल म्हणजे काय? अचीव केलेलं आहे, काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचं कष्टानं एखादी गोष्ट मिळवलेली आहे म्हणजे काय? अचीव केले, काहीतरी गोष्ट कष्टानं जिद्दीनं मिळवणे म्हणजे काय? प्रिवेल. डॅझलिंग म्हणजे DAZZLING, डॅझलिंग. व्हेरी इम्प्रेसिव्ह ऑर ब्राईट, ब्युटिफुल म्हणजे खूप इम्प्रेसिव्ह, खूप छान असं काय केलेलं आहे इथं त्यांचा कादंबरी हा प्रकार वाढत गेलेला आहे. प्रिवेल, PREVAIL, टू एक्झिस्ट ऑर कॉमन इन. प्रिवेल म्हणजे काय? अस्तित्वात येणे. पर्टिक्युलर प्लेस ऑर टाईम म्हणजे ठराविक टायमिंगला एखादी गोष्ट अस्तित्वात येणे. अशा प्रकारे भारतीय रूपरेखा म्हणजे काय? की बाबा भारतीय ह्याच्यामध्ये कादंबरी प्रकार कसा वाढत गेला ह्याचं एक्सप्लेनेशन या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. मग मराठीत सांगत आहे मी. भारतीय रूपरेखा. राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद चट्टोपाध्याय द इंडियन फील्डमध्ये मालिकाबद्ध केली. ही भारतीय लेखकाने इंग्रजी विषयात लिहिलेली पहिली कादंबरी होती. म्हणजे राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली काय होती? पहिली आपली भारतीय ह्याच्यात कादंबरी होती. बघा, अमेरिकन ह्याच्यात पण लिहिलेली पहिली कादंबरी, हे पण लक्षात ठेवण्याचा प्रश्न आहे. आणि हा पण प्रश्न हा महत्त्वाचा आहे की बाबा भारतीय ह्याच्यात आपली पहिली कादंबरी कोणती होती तो. त्यानंतरच्या कालखंडात भारतीय लेखकांनी आणखी काही कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्यांची रचना मुख्यत्वे एकतर देशभक्तीपर किंवा सामाजिक समस्या या विषयावर असेल. मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजाराव हे त्रिकूट तर त्यानंतरच्या कालखंडावर छाप टाकते. अनिता देसाई म्हणजे आपल्यात पण महिला लेखिका होत्या ज्यांचं लेखन खूप वाखाणण्याजोगं होतं, खूप इम्प्रेसिव्ह असं होतं. मग त्या महिला लेखिका कोणत्या? अनिता देसाई, नयनतारा सहगल, अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी आणि मनोहर मालगावकर यांनी त्यांच्या लेखनातून भारतीय इंग्रजी विषयातील कादंबरीचा प्रवाह बदलला. अमिताराव घोष, विक्रम शेठ आणि उपमान्य चॅटर्जी यांनी भारतीय इंग्रजी कादंबऱ्यांचा दर्जा वाढवला. त्यात त्यांनी अनेक वैशिष्ट्यांची भर घातली. सध्याचा कालखंड सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर या इंग्रजी भारतीय कादंबरीकारांच्या दैदिप्यमान कामगिरीचा साक्षीदार आहे. अगदी जन्मापासून भारतीय इंग्रजी कादंबरीची परंपरा अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे आणि तिला निसंशयपणे उज्ज्वल भविष्य आहे. अशा प्रकारे काय झालंय, आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या कादंबऱ्या समृद्धी आल्या, कोणकोणते लेखक हे वाखाणण्याजोगे होते, चांगले असे होते, ह्याचं एक्सप्लेनेशन ह्या पॅरेग्राफमध्ये झालेलं आहे.
पुढच्या पॅरेग्राफमध्ये नॉव्हेला, नॉव्हेला म्हणजे काय, नॉव्हेल हा शब्द कशा प्रकारे निर्माण झाला, काय त्याची हिस्ट्री याच्या शब्दापाठीमागं आणि याच्याबद्दल काय आहे एक्सप्लेनेशन आहे. नॉव्हेला, अ नॉव्हेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेली, NOVELLE, नॉव्हेली, is a type of prose fiction which is shorter than a full length novel and longer than shorter stories. आता नॉव्हेली काय बघा, काय त्याचं वैशिष्ट्य होतं की तो फुल लेंथ नॉव्हेलपेक्षा लहान होता आणि शॉर्ट स्टोरीजपेक्षा मोठा होता. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड एट शॉर्ट नरेटिव्ह, ऑफन सटायरिक और रिअलिस्टिक इन टोन. मग तो कसा होता, रिअलिस्टिक ह्याच्यामध्ये होता. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट और इशू विथ वन और टू मेन characters and takes place at a single tradition. Some of the famous novellas in the English are The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Billy Budd by Herman Melville, Death in Venice by Thomas Mann, Seize the Day, The Soul Below, पर्ल बाय जॉन स्टेनबेक. मग अशा प्रकारे या नॉव्हेलाचं कसा नॉव्हेला हा शब्द तयार झाला आणि कोणकोणते फेमस नॉव्हेल आहेत ह्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. मग ह्यात एकच नवीन शब्द आलेला आहे, सटायरिक, SATIRIC. सटायरिक म्हणजे ह्युमरस वे ऑफ क्रिटिसायझिंग पीपल, म्हणजे हलक्या पद्धतीनं पण त्याची दुःखद बाजू किंवा चुकीची बाजू, वाईट बाजू पण दाखवणं, पण त्याची सुरुवात हार्श शब्दात न करता शब्द हे कॉमेडीचे असू शकतात किंवा शुगर कोटेड असणं, म्हणजे काय बाबा सटायरिक. ह्युमरस वे, ह्युमरस म्हणजे विनोदी मार्गाने, क्रिटिसायझिंग पीपल म्हणजे विनोदाच्या मार्गाने त्याची कुठली चुकीची बाजू आहे किंवा वाईट बाजू आहे. मॅसेज मात्र तुम्हाला गंभीर असणार आहे, फार सिरियस मॅसेज असणार आहे, पण मॅसेज देताना शब्दांचा वापर मात्र कसा असणार आहे, हलक्या शब्दांचा वापर, हार्श शब्द वापरले नसणार आहेत. मग त्याला काय म्हटलं जाते, सटायरिक म्हटलं जाते. नॉव्हेल हा शब्द इटालियन भाषेतील नॉव्हेली या शब्दापासून तयार झाला. नॉव्हेला हा एक गद्य प्रकार असून तो मोठ्या कादंबरीपेक्षा लहान व लघुकथेपेक्षा मोठा असतो. तो सुरचित पण कथनात्मक प्रकार आहे. त्यामध्ये उपहास किंवा वास्तवतावाद यावर भर असतो. या प्रकारात एका घटनेवर किंवा समस्येवर लक्ष केंद्रित केलेले असते. 1-2 प्रमुख पात्रे आणि एकाच परंपरेत कथानक घडते. इंग्रजीमधील काही प्रसिद्ध नॉव्हेलास पुढील प्रमाणे: जोसेफ कर्नाड यांची द हार्ट ऑफ डार्कनेस, हेनरी जेम्स यांची द टर्न ऑफ द स्क्रू, हर्मन मेलविल यांची बिली बर्ड, थॉमस मन यांची डेथ इन व्हेनिस, सॉल्बेलो यांची सीज द डे, जॉन स्टेनबेक यांची पर्ल. अशा नॉव्हेला अशा प्रकारे काय झालेले आहेत की जे तयार झालेले आहेत नॉव्हेल, हे प्रकार कुठले कुठले नॉव्हेल्स आहेत किंवा त्याचे लेखक आहेत ह्याचं एक्सप्लेनेशन यामध्ये दिलेलं आहे. आता पुढची कन्सेप्ट आहे इलेमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर नॉव्हेला. मग आता इलेमेंट्स ऑफ नॉव्हेल यामध्ये आता नॉव्हेलचे घटक कोणते, नॉव्हेल हा प्रकार आपण जाणून घेतला, त्याची हिस्ट्री जाणून घेतली. आता नॉव्हेलचे घटक कोणते, नॉव्हेलचे घटक कुठले कुठले आहेत. देअर आर 6 elements essential of novel or novella. All these factors may be related to one another in work by an author. मग कोणते कोणते 6 एलिमेंट्स आहेत, थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट, लँग्वेज और स्टाईल. Theme is the central idea in the novel. Plot is essential story or course of the event that make up the theme. Characterization is related to the plot. Setting is the background in which the story takes place. Conflict, the struggle between the opposite forces in the story is called conflict.
Language. The language and the techniques used by the author for the narration of the course of events is known as the style. So there are 6 elements in the novel: theme, plot, character, setting, conflict, language, or style. So there are main 6 elements in this novel, like this. Now we are going to stop here.